आपलं फिजिक्सचा चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनामिक्स सुरू आहे. या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपले फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पर्यंतचे कन्सेप्ट झाले. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा मॅथमॅटिकल स्टेटमेंट येते, चेंज इन इंटरनल एनर्जी is the difference of heat supplied to the system and work done by the system. हे आहे मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्याचे काही थेरोटिकल कन्सेप्ट घेतल्या. समोर जाऊन आपण हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या अकॉर्डन्स मध्ये आहे की नाही ते बघू. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जे आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या अकॉर्डन्स मध्ये आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स is in accordance with the law of conservation of energy. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्यानंतर हे एनर्जीचं कन्झर्वेशन कसं होते, तर एनर्जी इकडून तिकडे ट्रान्सफर होत राहते. ते कोणामुळं? हीट आणि वर्क डनमुळं. The exchange of the energy takes place due to heat and work done. जर आपण मायक्रोस्कोपिक लेवलवर जर विचार केला तर आपल्याला इंटरनल एनर्जी काढता येत नाही. बट आपण हीट आणि वर्क डनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर विचार केला, यांचे कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला इंटरनल एनर्जी काढता येते. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसच्या कन्सेप्टवर जाऊन इंटरनल एनर्जी काढता येणार नाही आपल्याला. हीट आणि वर्क डनच्या याच्यानं किंवा व्हॉल्यूमच्या एक्सपान्शननं किंवा व्हॉल्यूमच्या कॉन्ट्रॅक्शननं, सिस्टममध्ये जे व्हॉल्यूम एक्सपांड होते किंवा कॉन्ट्रॅक्ट होते त्याच्या बेसिसवर जाऊन वर्क डन काढता येते. आणि हीट सप्लाइड किंवा हीट इव्हॉल्व्ड फ्रॉम द सिस्टम, हे दोन जर क्वांटिटीज आपल्याला माहीत झाले त्याच्या बेसिसवर इंटरनल एनर्जी काढता येते. डायरेक्टली जरी काढता येणं गेलं, इनडायरेक्टली या दोन क्वांटिटीजवरनं आपल्याला इंटरनल एनर्जी इव्हॅल्युएट करता येते. बट कायनेटिक एनर्जीच्या कन्सेप्टनं इंटरनल एनर्जी आपल्याला मिळत नाही. लक्षात असू शकतं. चला लिहून घ्या. नेक्स्ट कन्सेप्ट आहे थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल. थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल.
ऑलरेडी आपण थर्मल इक्विलिब्रियम आणि झिरो लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स शिकल्या. आणि थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, फक्त सिस्टमचं टेम्परेचर बदलते असं नाही, त्या टेम्परेचर सोबत खूप काही गोष्टी बदलतात. व्हॉल्यूम बदलू शकते, प्रेशर बदलू शकते, क्वांटिटी ऑफ मॅटर म्हणजे मास बदलू शकते. या सगळ्या गोष्टी बदलतात आणि यांना आपण व्हेरिएबल्स असं म्हणतात. काय म्हणतात? व्हेरिएबल्स. ऑलरेडी we have discussed thermal equilibrium. Thermal equilibrium and studied the concept of zeroth law of thermodynamics. आता या दोन गोष्टीवर टेम्परेचरच कॉमन वस्तू आहे, थर्मल इक्विलिब्रियम आणि झिरो लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये. याचा अर्थ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, फक्त टेम्परेचरशी निगडीत नाही. Thermodynamics is not only the study of change in temperature, फक्त टेम्परेचर बदलची स्टडी नाही, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही गोष्टी जे बदलतात त्यांनाही आपण स्टडी करतात. मेनी अदर quantities also change during exchange of energy with the surrounding, which are called as state variables. त्यांना आपण स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणतात. चला लिहून घ्या. इथं फक्त मी इंट्रोडक्शन आहे स्टेट व्हेरिएबलचं. समोर जाऊन स्टेट व्हेरिएबलचं डेफिनेशन वगैरे आपल्याला शिकायचं आहे. फक्त ही इंट्रोडक्शन आहे. ऑलरेडी आपण थर्मल इक्विलिब्रियम आणि झिरो लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स शिकल्या आणि या दोन्ही कन्सेप्ट म्हणजे फक्त टेम्परेचर कॉमन आहे. याचा अर्थ थर्मोडायनॅमिक्स फक्त टेम्परेचर चेंजशी निगडीत नाही, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही व्हेरिएबल्स आहेत ते पण आपण स्टडी करता. प्रेशर स्टडी करता, व्हॉल्यूम स्टडी करता, डेन्सिटी स्टडी करता सिस्टमची, त्यानंतर सिस्टमचा मास स्टडी करता, त्यानंतर सिस्टमची इंटरनल एनर्जी आपण स्टडी करता. त्यामुळं हे पॉईंट लिहून दिलो मी. फक्त टेम्परेचरशी निगडीत नाही, त्याच्या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी आहेत ते पण आपण बघतात सिस्टमचं. चला लिहून घ्या.
त्यानंतर property of a system or state variable. Property of a system or state variable. हे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स जे आहे हे हेडिंग आहे, त्याच्या अंतर्गतच हे सगळे कन्सेप्ट आहेत आता आपण जे शिकायले. प्रॉपर्टी ऑफ ए सिस्टम और स्टेट व्हेरिएबल. प्रॉपर्टी ऑफ ए सिस्टम आणि स्टेट व्हेरिएबल दोन्ही एकच आहे. इट इज, याचं डेफिनेशन घेऊ. इट इज मेजरेबल property or characteristic it is measurable property or characteristic of the system when it is in